रामगड ग्रामपंचायत हे प्रत्युत्तर भ्रष्टाचाराचे आरोप राजकीय द्वेषातून तक्रारदारांवर मानहानीचा दावा ठोकणार. रामगड ग्रामपंचायतीमध्ये 62.94 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप गेल्या काही दिवसांपासून केले जात होते. या आरोपांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आज ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. आमच्यावर झालेले सर्व आरोप तथ्यहीन नसून केवळ राजकीय द्वेषातून प्रशासनाची बदनामी केली जात आहे, असे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले. पत्रकार परिषदेत ग्रामपंचायत अधिकारी आणि सदस्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे. प्रशासनाने स्पष्ट केले की 15व्या वित्त आयोगाचा प्रत्येक रुपया हा ग्रामसभेच्या ठरावानुसार आणि शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसारच खर्च झाला आहे. GPDP आराखडा आणि कामांचे जिओ टॅगिंग ऑनलाईन उपलब्ध असून त्यात कोणतीही अनियमितता नाही. सन 2020 to 2021 ते 2023 to 2024 या काळातील सर्व ऑडिट पूर्ण झाले असून त्यात भ्रष्टाचाराचा कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही. नळ योजनेच्या पाण्यात नारू आढळल्याच्या अफवेचा प्रशासनाने कडक शब्दात निषेध केला. ही बातमी पूर्णपणे निराधार आहे. जाणीवपूर्वक भीती आणि संभ्रम निर्माण करण्यासाठी हे कृत्य केले गेले आहेत. ज्यांनी हे आरोप केले त्यांनीच ते आणले असावेत, असे मत प्रशासनाने व्यक्त केले. आम्ही कोणतीही माहिती लपवलेली नाही. माहिती अधिकारांतर्गत माहिती देण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अर्धवट ज्ञानाच्या आधारे मोघम आरोप करून कामात अडथळा आणला जात आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. या खोट्या आरोपांमुळे ग्रामपंचायतीची आणि लोकप्रतिनिधींची जनमानसात प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांविरोधात न्यायालयात अब्रू नुकसानीचा मानहानीचा दावा दाखल करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी तुमलाम आणि सदस्य श्री प्रल्हाद केवळराम नेताम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.